भाद्रपद महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म प्रथम प्रहरामध्ये झाला। प्रथम प्रहर म्हणजे हा पहिला प्रहर आहे। जे आपला आता कीर्तन सुरू आहे हा प्रहर कोणता आहे? पहिला प्रहर आहे। प्रहर 4 असतात, रात्रीचे 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6। पहिल्या प्रथमामध्ये प्रहरामध्ये गणरायाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर त्यांना कशाचं बनवलेलं आहे सगळ्यांना कल्पना आहे। पार्वती मातेने आपल्या अंगावरचा मळ काढला आणि त्यांना निर्माण केलं आणि त्यांच्या हातामध्ये एक काठी दिली आणि द्वारपाळ म्हणून त्यांची नियुक्ती केली 2 दासीच्या सांगण्यावरून। नंतर बराचसा कथाभाग आहे, युद्ध झालं, गण बरेच आले, सगळ्यांना पाठीमागं पाठवलं। मग भगवान शंकर आले आणि भगवान शंकरांनी त्रिशूळाने त्यांची मान उडवली। मग महाराज विकराळ आकराळ स्वरूप धारण केलं मातेनी आणि स्वरूप धारण केल्याच्या नंतर युद्ध सुरू झालं गणामध्ये आणि पार्वती मातेंच्या पूर्ण कृत्या वेगवेगळ्या देवी प्रगट केल्या आणि मग सगळे देवी देवतांनी सांगितले की घरच्या घरी भांडणं चांगले नसते, मिटून घेतलेलं बरं असतं। नाही तर घरच्या घरी लोक वकील लोक मिटूच देत नाहीत महाराज, याला एक सांगणार त्याला एक सांगणार, 3-3 पिढ्या झाल्या कोर्टात भांडणं चालू आहेत पण आणखीन मिटले। मग महाराज देवी देवता चांगले होते, मिटून घेतलं, पण म्हणले मग आता याला जिवंत केल्याशिवाय मिटणार नाही। मग भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही उत्तरेमध्ये जा, जो तुम्हाला पहिला प्राणी मिळेल त्याला घेऊन या, त्याचं शिर आणा। मग महाराज हत्ती भेटला, हत्तीचं मान आणली। काही लोक म्हणतील हत्तीची मान आणली म्हणजे हत्तीला मारलं, तसं नाही। मान काढली की लगेच त्याला दुसरी मान आली, दुसरं डोकं आलं। हत्तीचा जीव घेतला नाही, आणलं गणपती बाप्पाच्या महाराजचे शरीर होतं, त्या शरीरावर त्याची स्थापना केली। संजीवनी मंत्र म्हणल्याच्या नंतर गणपती बाप्पामध्ये चैतना आली आणि गणपती बाप्पांना सगळ्यांनी वरदान दिले। पार्वती मातेने सांगितलं तुझा चेहरा लाल झालाय, त्याच्यामुळं आजपासून तुला लोक सेंदूर लावतील। म्हणून गणपती बाप्पाला काय करते? सेंदूर लावते। आमच्या मारुतीरायला सेंदूर का लावते आणखीन बऱ्याच लोकांना माहीत नाही। लावायचा म्हणून लावायचा, मागून चालू आलंय म्हणून पुढं चालू होतं। का लावतेत बरं? काही माणसांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो। एक वेळेला सीता मातेचा शृंगार चालू होता आणि माता माऊल्यांचा शृंगार काही लवकर होत नाही। आईचा जर शृंगार चालू असेल तर लेकराला जाण्या येण्यासाठी प्रतिबंध नसतो। हनुमंतराय लेकरू होते मातेच, गेले आणि आईसाहेब महाराज भांग भरत होते, सेंदूर लावत होते, कुंकू। हनुमंतरायाने विचारलं आईसाहेब हे का लावता तुम्ही? आता ज्यांचं झालंच नाही त्यांना काय उत्तर द्यावं, त्याच्यामुळं मग काहीतरी उत्तर तर सांगावं लागेल। त्यांनी सांगितलं की हे तुमच्या रामाला लय आवडतं। असं आहे म्हणले, लय आवडतं का म्हणले? हा, हे हनुमानजी बाहेर गेले आणि पश्चाताप करू लागले, आत्तापर्यंत आपल्या देवाला काय आवडतं आपल्यालाच माहीत नाही। महाराज डायरेक्ट किराणा दुकानात गेले, सांगितलं आम्हाला सेंदूर द्या। किती द्या म्हणले? 50 ग्रॅम 100 ग्रॅम घेतला। घेतल्याच्या नंतर ते लावायला लागले। तर हनुमंतरायाच्या अंगावर पूर्ण केस, आपली त्वचा जशी मऊ आहे, हनुमंतरायाच्या अंगावर केस होते। मग आता काय करायचं? तसा तर सेंदूर लागत नाही। दुसरा आला म्हणला सेंदूर असा लागत नसतो म्हणले, मग त्याच्यासाठी तेल घ्यावं लागतं। मग तेलाची व्यवस्था केली हनुमंतरायाने, दुसऱ्याकडून उसने पैसे घेतले कारण त्यांच्याकडे खिसाच नव्हता। पैसे घेतले, तेल आणलं आणि त्या तेलामध्ये सेंदूर टाकला, मिक्स केला आणि मिक्स केल्याच्या नंतर मग अंगावरती केस होते आणि मग तेलामध्ये सेंदूर टाकला आणि पूर्ण अंगाला सेंदूर माखला। तेव्हापासून प्रथा पडली की हनुमंतरायाला सेंदूर लावा। तसं गणपती बाप्पाला देखील सेंदुराची परंपरा जगदंबा मातेनी, पार्वती मातेनी सांगितलं बिनधास्त सेंदूर लावा, कारण तुमची उपासना त्या पद्धतीने केली जाईल। आणि मग महाराज 1 वर्षाचं कोणी व्रत करतं, जसं मंगळी चतुर्थी आहे, या चतुर्थीपासून 1 वर्षाची चतुर्थी जर केली तर 2 सवासनी गणपती बाप्पाच्या समोर जीव घालायला पाहिजे, हो, नाही तर 8 ब्राह्मण जीव घालायला पाहिजे, त्यांचं उद्यापन वगैरे करायला पाहिजे। त्यांची दुर्वा अंकुराने पूजा होती तर 101 दुर्वा त्यांना समर्पित करायला पाहिजे। जर जास्तच कंटाळा येत असेल तर मग 21
21 का होईना पण त्यांच्या माथ्यावरती ठेवायचं का? आणि त्या दिवसापासून त्यांची जी उपासना आहे, सगळ्या देवी देवतांनी पार्वती मातेला खुश करण्याकरता सांगितलं, माते आजपासून पहिली पूजा गणरायाची होईल. भगवान शंकरांनी सांगितलं, सगळ्या गणामध्ये माझा गणपती पहिला गण राहील. म्हणून तेव्हापासून पहिला गण असल्यामुळं, गण सर्व गणाचा हा ईश असल्यामुळं त्यांचं नाव काय पडलं? गणेश. आणि म्हणून मंत्रामध्ये म्हणल्या जातं, गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम अहमजामि गर्भधमात्वमजास गर्भधम्महे. रुद्रीमध्ये वेगवेगळ्या मंत्राच्या माध्यमातून गणपतीची काय केलेली आहे? स्तुती केलेली आहे. गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थ जम्बूफलचारुभक्षणं विठला गणपती बाप्पाचा उत्सव आहे. म्हणून तुम्ही फार मोठ्या प्रेमाने गणपती बाप्पाची साधना करता. 2 देवता तुम्हाला जास्त पैसे देतात बरं का. एक गणपती बाप्पा आणि दुसरी जगदंबा. कलियुगामध्ये ज्याला लवकर श्रीमंत व्हायचंय त्यांनी गणपती बाप्पाचा रोज अभिषेक करायचा. कशाने अभिषेक करायचा? हो, गणपती अथर्व शीर्षक आहे. या दक्षिण प्रांतामध्ये गणपतीची जास्त उपासना होते आणि शक्तीची जास्त उपासना केली जाते. म्हणून ज्यांना विद्या प्राप्त करायची आहे त्यांनी गणपतीची उपासना करा. पैसा जरी प्राप्त करायचा असेल तरी देखील गणपतीची उपासना करा. हो, म्हणून महाराज पूर्ण त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षक फार सुंदर आहे. सकाळी सकाळी उठून गणपती बाप्पाच्या समोर म्हणायचं. काही काहीला ते म्हणता येत नाही, त्याच्यापेक्षा मग नारदानिक स्तोत्र म्हणलेले ते म्हणायचं. जसं विठला विठल प्रणम्य श्रीसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यं य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेद गणपति स्तोत्रं षडभे मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नास्त्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणोभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. 6 महिने पाठ केला तर सर्व सिद्ध्या तुमच्या हातामध्ये येतील. षडभै मासे सर्व फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंच सर्व सिद्धी प्राप्त होतील. 8 ब्राह्मणाला हे स्तोत्र जर लिहून दिलं आणि त्यांना यथोपचार जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनामध्ये विद्याला आणि धनाला कमी पडणार नाही. विठ्ठल असो, गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे म्हणून ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे. कसं असतं, ज्याच्या घरी गेलं त्याचं तुंतुन वाजवावं लागतं, आहे का नाही. गणपती बाप्पाचा उत्सव आहे म्हणून त्यांची स्तुती थोडी करावी लागते. असो, माऊलीचा अभंग आपल्या समोर घेतलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. यथामती यथावकाश, जसा आपल्याला वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये आपण चिंतन करूया. माऊलीचा अभंग आहे आणि काही काही अभंग कसे असतात, माऊलीचे बी सरळ येतं, काही काही माऊलीचे अभंग कसे येतं थोडी लाक्षणिक येतं, आणि काही काही अभंग काय येतं शास्त्रामध्ये कूट अभंग आहेत. काही काही अभंग उच्चारण केला की अर्थ लागतो. जसं संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी सरळ अभंग किती सांगू तरी नायकती, आहे का नाही. सोपे अभंग येतं म्हणून सरळ सरळ अभंग. काही काही अभंग कसे येतं कूट येतो, कूट अभंग कसे येतं. जसं नाथाच्या घरची उलटी खून पाण्याला मोठी लागली तहान. हो, जसं मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले. जसं
वेगवेगळे अभंग आहेत की ते अभंग कसे येतं कूट येतं आणि काही काही अभंग संतांनी असे घातले की त्या अभंगाची लक्षणा करावी लागते. हे लक्षणा काय भानगडे, हे व्याकरणामध्ये आणि तर्कसंग्रहामध्ये लक्षणा केलेली आहे. लक्षणाचे 2 प्रकार असतात, एक शक्य संबंधो लक्षणा आणि जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहदा जहद लक्षणा. शास्त्रामध्ये त्याला जसं जहद लक्षणा, गंगायाम घोषः, गंगेमध्ये गवळ्याचा काय आहे, वाडा आहे. आता गंगेमध्ये गवळ्याचा वाडा, एवढा मोठा नदीला पुरं चालले, कोणी वाडा पाहिला का तुम्ही? मग गंगेमध्ये नाही तर मग करायचं काय? गंगेचा संबंधी कोण आहे? दोन्ही काठ आहेत, म्हणजे त्या गंगेच्या काठावर गवळ्याचा काय वाडा आहे. लोकांनी सरळ सरळ म्हणतात ना, लोक बोलताना सुद्धा, अहो कोणाचं घर पाहिजे, हे बघा सरळ पिंपळवून जा तुम्ही, पुढे गेली की त्यांचंच घर आहे. मग आता लोक त्या पिंपळवून जातात का पिंपळाच्या खालून जातात? तुमच्याकडं कसं आहे, पिंपळवून जातात का पिंपळाच्या खालून जातात? पिंपळाच्या खालून. लोक एखाद्या वेळेला कावळा एखाद्याच्या घरावर बसलेला असतो, आमक्याचं घर कुठे आहे, लोक लांबून दाखवतात, बघा तो कावळा बसलेला नाही का, तेच त्यांचं काय घर आहे. जवळ गेल्यावर तिथं कावळा असतो का? तो गेलेला असतो उडून. हे दिशा दाखवलेली असते की हे असं करायचं. गंगाया घोषः, तुमच्यातलं सांगितल्याशिवाय लवकर लक्षात येणार नाही. भजन करा विठ्ठला. नवीन लग्न झालेलं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर जुना काळ, सुना सासवांना घाबरायच्या. जुन्या काळात सासूनी नुसतं डोळे वटारून पाहिलं तरी देखील सून अशी चळचळ कापत होती. आता थोडं उलट झालंय आहे का नाही? आता सुननं नुसतं असं माग वळून पाहिलं की सासू पूर्णच गार होती. महाराज, काळ बदलला. जुना काळ सासूर वास होता, आता काय आला, सुनवास. इथल्या नाही बरं का, हो इथल्या फार माता मावल्या चांगल्या आहेत. आपलं सगळं पुण्याकडचं चालू आहे बरं का. आणि महाराज, तिने सून नवीन लग्न झालेलं आणि मग सूनबाई नांदायला आलेली. असा सुंदर स्वयंपाक केलेला, पाहुणे महाराज, पाट ताट, अगरबत्त्या काय, रांगोळी काय, सुंदर असं जेवण सुरू झालं. पण सासूच्या लक्षात आलं की सगळा स्वयंपाक वाढला पण आपण काय केलं नाही, पापडच वाढले नाही. जुन्या काळामध्ये काही भाजी वगैरे जर तोडली की ती अंगणामध्ये वाळू घालायची. हरभऱ्याची, म्हणजे थंडीचे दिवस होते, हरभऱ्याची भाजी खुडून आणलेली होती आणि ती वाळू घातलेली होती भाजी बाहेर अंगणामध्ये. मोठे मोठे वाडे असायचे, त्या वाड्यामध्ये वाळू घालायचे. आणि वाळू घातल्याच्या नंतर महाराज तितक्यामध्ये पाहुणे जेवायला बसलेले आणि सासूने सांगितलं, पापड घेऊन भाजीत बैस. पापड घेतले. आता सासूचा म्हणण्याचा अर्थ वेगळा पण हिने अर्थ घेतला वेगळा. पापड घेतले आणि कुठं जाऊन बसली, ही अंगणामध्ये ती भाजी वाळू घातली होती का तिथं जाऊन बसली. आता अर्थ हिला घ्यायचा होता, पाहुणे जेवायला बसले, पापड घ्यायचं आणि भाजीत बैस, म्हणजे भाजून काढून मग पाहुण्याला वाढ, हा अर्थ घ्यायचा होता. पण तो अर्थ घेतला नाही. हो, शक्य अर्थ घेतला की गोळ येतो, त्याच्यामुळे लक्षणाने अर्थ घ्यावा लागतो. विठ्ठला. आता डोकं टोपीत का डोक्यात टोपी? हा, लोक काय म्हणतात, डोक्यात टोपी घाला. आता डोक्यात जर टोपी घालायची तर त्याला चिरावं लागेल, मग आहे का नाही? 2 भागा केल्याशिवाय. जसं एखादी वस्तू घ्या, पिशवीत टाका, तो वस्तू घेतो आपण आणि पिशवीत टाकतो. आता डोक्यात टोपी घाला. आता हे झालं डोकं, आणि याच्यात टोपी घालायची म्हणल्यावर मग इथं शक्य नाही चालणार, इथं तुम्हाला लक्षणाच करावं लागणार. जसं संक्रांतीचा सण होता आणि त्या सणाला माता माऊल्या वाण द्यायला जाते. वाण द्यायची पद्धत, गंगू निघाली की सकू निघती, सकू निघाली की यमुना निघती, यमुना निघाली की सरस्वती निघती. आणि गल्लीतल्या माता माऊल्या एकट्या कधी जात नाहीत, त्या आपल्या गल्लीतल्या मिळून जातात.
मग त्याच्यामध्ये एका माऊलीचं चालू होतं पुरण वाटणं. तितक्यात आवाज आला, ए गंगू, म्हणले काय, चल वाण द्यायला. हिला वाटलं सगळ्या जर जाऊन आल्या तर मला कुणी जोडीदार राहणार नाही. अर्ध पुरण वाटायचं राहिलं होतं. तिने आपल्या मुलीला बोलवलं, ए इकडे, काय हे पुरण वाटून ठेव. ठीक आहे. ही गेली वाण द्यायला. हिनं जे वाटून ठेवलेलं पुरण होतं का, हे पातीलं उचललं, चौकात आली. आणि चौकात आल्याच्या नंतर राम्या गोम्या पिंट्या बबी आमकी टमकी सगळ्यांना बोलवलं. हे पुरण सगळं वाटून टाकलं. आणि आई वाण देऊन घरी आली. आणि घरी आल्याच्या नंतर विचारलं, अरे पुरण वाटून ठेवलं का. हिने सांगितलं, एक शीत सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. अख्खच्या अख्खं काय केलं, पुरण वाटून टाकलं. तिचा सांगण्याचा भाव होता की राहिलेलं पुरण वाटून ठेव. हिने लक्षणा अर्थ घेतला नाही, शक्य अर्थ घेतला, घोळ होतो. विठ्ठला एक उदाहरण सांगतो. आईवर एकाचा लय जीव होता. पण आता काळाच्या ओघामध्ये आई गेली. हा मृत्यू लोक आहे. इथं जे जे आलं ते जाणारच आहेत महाराज. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंहासन चढ़ चले, कितनों ने पहने जंजीर. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. महाराज त्याची आई गेली. लोक सात्वना देण्याकरता आले आणि सात्वना देऊ लागले. जाऊ दे बाळू, तुझ्या आईचं सोनं झालं. सगळीच म्हाताऱ्या तसंच म्हणायचे, म्हातारे तसेच म्हणायचे, शिनकरी तसेच म्हणायचे. यांनी रात्र होऊ दिली. त्याला वाटलं सोन्याचा भाव सध्या लय वाढलेला आहे, लाखापर्यंत गेले म्हणले आता. आणि एवढं जर मला म्हातारीचं, आमची म्हातारी नाही जरी म्हणता म्हणले वयाच्या मानाने वजन कमी कमी झालं तरी 25 किलोची तरी होतीच शेवटी. आता 25 किलोची जरी म्हणलं तर म्हणले महाराज तिच्यातून अर्ध जाऊ द्या, 10 किलो तर मिळल. महाराज रात्रीलाच गेला. तोंडाला काळं लावलं, हातापायाला घोंगड्या बांधल्या, कंदील घेतला, काठी घेतली, गेला एकटाच. अशा कामाला माणूस कोणालाही जोडीदार नेत नाही, फायद्याच्या कामाला नेत नाही महाराज. काही काही लोक नाही का डुप्लिकेट सोनं, चला थोडं खरं दाखवतेत, त्यांना सांगतेत कोणाला सांगू नका गावात, फक्त आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्हाला तुम्हाला श्रीमंत करायचंय, तुम्ही फक्त एकटेच या, तुम्हाला आम्ही मालामाल करू, अर्ध्या भावात सोनं देऊ. याला वाटतं महाराज आपल्यावर लय जीव दिसतो यांचा. खरं देतेत, सोनाराकडे जातात, परीक्षा करतेत ओरिजिनल आहे, आणि मग गेल्याच्या नंतर सगळं पितळ हावली करून देतेत. अख्ख्या गावातून फक्त यांनाच ते लुटून न्यायचं करतेत, पूर्ण गावाला नाही. त्याप्रमाणे महाराज हो एकटाच गेला आणि सगळं रात्रभर त्यांनी उकरा उकरी केली. तर तिथं नुसते लाकडं होते, हाडं होते, कोळसे होते. रात्री सकाळच्या वेळेला घरी आला आणि लाल जर डोळे काम नाही झाले की माणसाचा पारा लगेच पित्त खवळत असतं महाराज. सकाळी सकाळी कोणाला वाटतं झाला आता देवदर्शन जाऊन भेटून येऊ, काही काठी टेकवत, काही आपलं गप्पा मारत आले. जाऊ दे बाळू, होत असता तुझ्या आईचं सोनं झालं. महाराज हा म्हणला गेलो होतो रात्री, नुसते लाकडं हाडच आहेत. अरे बाबा, त्या लोकांना म्हणण्याचा अर्थ आशय असा होता की तुझ्या आईला वर्ष 6 महिने 5 वर्ष 2 वर्ष बाजेवर पडून राहावं लागलं नाही, मग सहजासहजी तुझ्या आईचं मरण सुखाचं झालं. सोनं झालं म्हणजे सुखाचं झालं, आनंदित झालं, काही त्रास झाला नाही. लक्षणा त्यांनी शक्य संबंध घेतला, शक्यार्थ घेऊन चालत नाही, तिथं लक्षणा करावी लागते. तसं आमच्या संतांनी सुद्धा लक्षणा केलेली आहे. काय काय तुकोबरायांनी लक्षणायुक्त एक ज्ञानोबरायचं वर्णन केलं.
ज्ञानोबरायचं वर्णन असं केलं की बाबा आमच्या ज्ञानोबरायच्या दारामध्ये कशाचा पिंपळ आहे? दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, हे दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबरायचं वर्णन तुकोबाराय म्हणतात, आमच्या ज्ञानोबरायच्या अंगणामध्ये कशाचा पिंपळ आहे? सोन्याचा. आपण सगळेच आळंदीला जवळपास गेलेलो आहोत. कोणी कोणी पाहिलं सोन्याचा पिंपळ? दिसला कोणाला? नाही. सोन्याचा याचा अर्थ ज्ञानोबरायच्या नगरीमध्ये सोनं हे याचा अर्थ सुख आहे महाराज. का बरं? अहो या ब्रह्मांडाच्या मालकाला देखील वाटावं की आळंदीला गेल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं. म्हणून नामदेव महाराजांना देवाला म्हणावं लागलं, नामा मने देवा चलात या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती प्राप्त करण्याकरता तुम्हाला आळंदीला यावं लागेल. म्हणून सुख याचा अर्थ महाराज संतांना सांगायचं, मला सांगायचं की शक्य संबंधो लक्षणा, जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, त्याला वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल. म्हणून काही अभंग सरळ आहेत, काही अभंग कोठ आहेत आणि काही अभंग लाक्षणिक आहेत. म्हणून आजचा जो अभंग आहे हा थोडासा कूट अर्थाने आपल्याला थोडा समजून घ्यावं लागणार आहे. जसं ऊर्ध्वमूल मदशाख. आता तुम्ही सगळे झाड पाहता, हे झाडाच्या मुळ्या खाली इतका वर येता? अहो झाडाच्या मुळ्या खाली इतका वर येता. मग देव कस काय म्हणतात की ऊर्ध्वमूल नादशाख? ते म्हणतात की वर मुळ्या येतात, खाली काय येतात? शाखा येतात. मग कसं काय अर्थ लावायचा? याचा अर्थच तसा आहे महाराज. संसार हा जो वृक्ष आहे हा कसा आहे? याच्या मुळ्यावर येता आणि शाखा खाली येता, अधश शाखा. त्याप्रमाणे या अभंगाला देखील आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, भक्ती करत असताना भक्तिशास्त्रामध्ये काही भावाचं प्रतिपादन केलेले. भाऊ म्हणजे गुरु भाऊ, नाना भाऊ, काका भाऊ हे नाही घ्यायचे. मग इथं शास्त्रामध्ये जसं शांत भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. भगवान परमात्मा जसा आपण शांत भाव, आपण त्याचे सगळे महाराज सेवक आहोत आणि तो आपला मालक आहे, शांत भाव. आणि दास्य भाव, आपण त्याचे दास आहोत. हनुमंतरायाने भक्ती केली कोणती? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. आमच्या हनुमंतरायाने हो दास्य भक्ती केलेली. दास म्हणून होऊन राहिले महाराज. कोणाचा दास होऊन राहणं एवढं सोपं नाहीये. आजकाल प्रत्येकाला मालकच व्हावं वाटतं. घरात देखील सगळ्यांची हीच पद्धती आहे की सगळे जे फुगत आहेत, घरातले असो, दारातले असो, कोणते असो, काय मी मालक पाहिजे, मी मालक पाहिजे. त्याच्यामुळं काम बिघडतं. जुन्या काळामध्ये घरामध्ये एकच कारभारी असायचा, त्याच्यामुळं घर सुरळीत चालायचं. आता सगळीच कारभारी झाली, त्याच्यामुळं महाराज
जसं लय मोठ्या सुना झाल्या, मी भाजी करते, सगळ्यांनीच भाजी मग माझ्या पद्धतीने मसाला टाक, ही यायची तिच्या पद्धतीने मसाला टाकायची, ती यायची तिच्या पद्धतीने मीठ टाकायची, सगळेच मिळाल्यावर काय होतं ते, भाजी चांगली होती का खराब होती बिघडून जाते महाराज. त्याप्रमाणे आपला काय विषय चालू होता मी पण विसरून गेलो आता. विठ्ठल विठ्ठल दास्य भाव आमच्या हनुमंतरायाने दास्य भक्ती केली. त्याच्यानंतर महाराज साख्य भाव. सख्य म्हणजे देव आपला काय आहे, सखा आहे, हा भाव मनामध्ये धारण करून त्याची भक्ती करायची. कोणी कोणी केली महाराज. सुदाम देवानी देवाला काय मानलं महाराज, मित्र मानलंय की भगवान परमात्मा माझा कोण आहे, मित्र आहे. आणि हा भाव मनामध्ये ठेवून सुदाम देवानी भक्ती केली. ज्या वेळेला भेटण्याकरता आले पण भाव मनामध्ये हाच होता की भगवान परमात्मा माझा काय आहे, मित्र आहे महाराज. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हो भगवान परमात्मा मित्र आहे. त्याच्यानंतर साख्य भक्ती केली अर्जुनाने. अर्जुन म्हणत होता की देव माझा काय आहे, मित्र आहे. सखेति मतवा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति सखा इति. माझा अर्जुन म्हणायचं की देव माझा मित्र आहे. गोपाळाने भक्ती केली. कोणता भाव मनामध्ये होता, बस मित्रत्वाचा भाव. भगवान श्रीकृष्ण आमचा काय आहे, मित्र आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज मित्र भाव ठेवला पण प्रेमही तसंच केलं बरं का. लय प्रेम केलं बरं का गोपाळांनी देवावरती. एक दिवस मधुमंगलच्या घरी कढी केली त्याच्या आईने बरं का. कढी हा असा प्रकार आहे महाराज, सगळ्याच माता माऊल्या कढी करतात पण सगळ्याला जमल म्हणून सांगता येत नाही. कढीचे देखील सूत्र आहेत महाराज. एक वेळेला एक दृष्टांत जुन्या कीर्तनकाराचा सांगितला जातो. 3 मुली होत्या, 3 मुली. आणि त्या 3ही मुली कशा होत्या, लग्नच होत नव्हतं त्यांचं. मग बापाने ताकीद दिली, पाहुणे येतील नुसतं जीव घालायचं आणि कोणीही बोलायचं नाही. त्या मुली स्वयंपाकात लय हुशार होत्या महाराज. असा स्वयंपाक केला भारी. हे पाटण ताटण रांगोळीन घमघमाट. पाहुणे खुश झाले, जेवायला बसले. पकड्या गिगड्या काढल्या, टोपी काढून जेवायला बसायला पाहिजे, फेटा काढून जेवायला बसायला पाहिजे, पद्धत आहे. बसले आणि म्हातारे माणसं सोयरिकीला गेल्याच्या नंतर ते लय सूक्ष्म असं त्यांच्याकडं ते तंत्र असतं. कोणीच बोलू न महाराज. बोलकं करण्याकरता म्हातारे माणसं लय हुशार. एका म्हातारेने जेवण सुरू केलं आणि मध्यंतरी कढीचा द्रोण म्हणा वाटी म्हणा उचलली आणि जुन्या माणसाला फुरका मारायची पद्धत जुन्याच माणसाने असा आवाज केला त्या फुरक्याचा, फुर महाराज. आणि त्या म्हातारेने सांगितलं, आहा हा हा काय कढी झाली म्हणला. काय कढी कोणी बनवली असेल माहीत नाही पण लय चितक्यामध्ये माता मावल्याच्या अंतकरणात जी भावना असते का, मी बनवली ही सांगण्याकरता त्या मुलीला राहुल्याच गेलं नाही महाराज. त्या मुलीने सांगितलं, उगतात गोल नाही इतकी गोल म्हणजे ती भाली झाली नाही म्हणले. मग दिलू टाकलं मिलू टाकलं, चांगली फोलणी दिली आणि मग त्याला तशी तव आली म्हणले. ती जी पुढं होती बोलायला लागली का, तिच्यात एक जोडीदार होती तिला वाढण्याकरता. ती म्हणली, तुला सांगितलं होतं बाबांनी बोलायचं नाही म्हणून, बोलली का नाही. सगळं आपलं फितून टाकलं. तिच्यात आतमध्ये जी होती का, ती म्हणली तुम्ही दोघींनी थत्या नाद केला. जे होती आतमध्ये तिने सुद्धा सांगितलं आणि सगळं काम बिघडलं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरेना. पडिले वळण इंद्रिया सकल बाबतो निराळा नोये तुझा, बाबतो निराळा नोये तुझा. पडिले वळण इंद्रिया
इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. तशीच कढी महाराज मधुमंगलच्या आईने केली. अशी कढी केली आणि त्या कढीचा घमघमाट इतका भारी सुटला होता. मधुमंगल म्हणायचा, कारण पदार्थ दिसला की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो दिसत असतो. आईने जर महाराज काही केलं की तिला कोण दिसतंय? आपलं लेकरू दिसतं. जसं ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो दिसतो. त्या मधुमंगलाला कोणाची आठवण आली? देवाची आठवण आली. आईने सांगितलं, मधुमंगल तुला वाटत असेल आई डब्बा भरून देईल आणि तिकडं देईल, जमणार नाही. इथंच जेवायचं, अजिबात घराच्या बाहेर न्यायचं नाही. मथारी थोडी क्रोधावलेली होती, भांडं देणार नाही. मग मधुमंगलने काय केलं महाराज? ती एक कढी आपल्या या भांड्यामध्ये साठवली. फुल भांडं भरून घेतलं आणि भांडं भरल्याच्या नंतर त्यांनी एक्सप्रेस गाडी सोडली. त्याला कळालं होतं की इतकी कढी भारी झालेली आहे आणि ही कढी माझ्या मित्राला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी एक्सप्रेस गाडी गालं फुगले. तितक्यात लोक लय गतिरोधक असतात महाराज. आम्हाला कुठं कीर्तनाला कुठं महाराजांना अनुभव असतो. जर लवकर जायचं असलं का की मग लोक तयार होते, पाया पडू द्या बाबा. आता बाबा 2 तास बसलेला असतो पण कोणी येत नाही. निघायच्या टायमाला बाबाचे पाय धरते. त्याप्रमाणे काही लोक हात करायचे, ओ थांबा, तुमच्या गालाला काय झालं? तुमचे गाल कस काय फुगले? ओ थांबा, आमचा सत्कार घ्या. मधुमंगल नुसता इशाऱ्याने हात करायचा, सरका सरका, गाडी एक्सप्रेस आहे, बाजूला व्हा बाजूला व्हा. जे मधुमंगल महाराज पळत सुटला आणि भगवान परमात्मा ब्रह्मांड घाटाच्या जवळ तिथं खेळू लागले. हे मधुमंगलची एक्सप्रेस गाडी सुटली महाराज. आणि मधुमंगलची गाडी सुटल्याच्या नंतर देवाला सांगायची गरज पडली का? फोन करून का व्हॉट्सअप मी यायला लागलो? ईमेल इंस्टाग्राम काहीच नाही महाराज. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देव मधुमंगल यायला लागलाय, देवाला कळालं. आणि मग महाराज एका झाडाजवळ आले. झाडाजवळ देव उभे राहिले. मधुमंगल असा पळतच आला आणि आल्याच्या नंतर देवाने सांगितलं, बोलता तर ये ना, उघड, मी आलोय. जसं महाराज देव एका झाडाजवळ थांबले आणि मग देवाने तोंड असं ओपन केलं आणि ओपन केल्याच्या नंतर मधुमंगलाने आणलेली सगळी कढी देवाच्या मुखामध्ये टाकली. हा काय आहे? देवावर असणारं प्रेम आहे, मित्रावर असणारं प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख प्रेम मधुमंगलाने केलं. देवावर कोणताही भाव मनामध्ये पाहिजे. देवाशी नातं जोडल्याशिवाय देव जवळ येत. देवाशी नातं जोडावं लागतं. एक जे आहे सख्यत्वाचं आणि एक भाव आहे माधुर्याचा. माधुर्य भाव. माधुर्य भाव म्हणजे महाराज एक मधुर भाव, एक वात्सल्य भाव आहे. वात्सल्य भाव कशाला म्हणतात? की परमात्मा माझं लेकरू आहे आणि मी त्याची आई आहे. यशोदा मातेनी त्या भावाने भक्ती केली, कौसल्या मातेनी त्या भावाने भक्ती केली.
सगळ्या जेवढ्या देवांच्या देवहूती माता आहे त्या सर्व भावानी महाराज ती भक्ती केली. विठ्ठला विठ्ठल. जेवायच्या अगोदर लेकराला जीव घालती का आई जेवती? तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे गेल्यावर जळते, तुमच्याकडे म्हणजे लेकराला जीव घातल्याशिवाय आई जीव शकत नाही. त्याप्रमाणे महाराज हो, तुम्ही ताट भरून लेकराला वाढता का चिपट वाढता? हा, तुम्ही स्वयंपाक करताना बर का, पहिली जी चपाती असेल भाकरी असेल ती स्वतः खाता का एखाद्या अतिथीला देता? तुमच्याकडे कसं आहे? पहिलं चिपट करतात माता माऊल्या. ते एक तर चिपट अग्नीला देतात, नाही तर ते चिपट तयार केलं की ते बसीत मांडतात. बसीत मांडलं की त्याच्यावर थोडासा भात, एखादा जे भजा असतो का ते पूर्ण नाही ठेवत माता माऊल्या, त्याला कुरणते उंदराने तोडल्यावानी. मग मसोबाला, हे गणपतीला एकच भजा, हे मारुतीरायला, हे प्रभू रामचंद्राला आणि हे महादेव एकच भजा 5 ठिकाणी तोडून ठेवून द्या. आणि मग थोडीशी डाळ देखील टाकायचं एक प्रकरण विशेष आहे. बारीक चमचा घेते, 2-3च गोडंबे आल्या पाहिजे आणि बाकी पाणी. जा बाळ्या मंदिरात ठेवून ये. एवढूसा नैवेद्य. तुम्ही जेवताना एवढूसाच नैवेद्य जेवता का? नाही. जेवढा आपण ताट समोर घेतो तेवढंच ताट देवाला असलं पाहिजे. यथा पिंडे यथा देहे तथा देवे. जसं देहासोबत व्यवहार तसाच देवासोबत व्यवहार झाला पाहिजे. त्याला म्हणते वात्सल्य भक्ती. कोणता तरी मनामध्ये भाव ठेवून भक्ती करायची महाराज. आणि शेवटचा भाव आहे माधुर्य भाव. माधुर्य भावामध्ये अशी भक्ती केली जाते की परमात्मा माझा पती आहे आणि मी त्याची पत्नी आहे. आपल्याला काही काहींना वाटतं महाराज बरं का की माता माऊल्यांचेच पती असतात, असं नाही. आपले सुद्धा काय येतं पती आहे. म्हणून हा भाव मनामध्ये ठेवायचा. गुलाबराव महाराजांनी भक्ती केली. गुलाबराव महाराज म्हणायची मी ज्ञानोबरायची कन्या आहे आणि पांडुरंगाची पत्नी आहे. आणि याच्याकरता त्यांनी महाराज पतिव्रतेचे भूषण अंगावर धारण केले होते, केस वाढवले होते, मळवट भरायचे, कुंकू असं कपाळ भरून कुंकू लावायचे, हातामध्ये बांगड्या भरायच्या. हे भाव, या भावामध्ये राहून त्यांनी जी भक्ती केली त्या भक्तीला म्हणतात माधुर्य भाव. विठ्ठला आणि अशा या भावामध्ये महाराज भक्ती करत असताना, संसार करत असताना हो, या माधुर्य भावामध्ये पती पत्नीच्या भावामध्ये संसार चालवत असताना काही गोष्टी घरातल्या विकाव्या लागतात आणि दुसऱ्या गोष्टी घरात नसलेल्या आणाव्या लागतात. जसं हो, गहू जर तुम्हाला भरपूर झाले तर तुम्ही गहूच खाता का नुसते? नाही. मग त्याच्यातले गहू काही विकायचे, त्याची काही बाजरी आणायची, काही भाजीपाला आणायचा, काही डाळी साळी अमुक तमुक घरात आणून ठेवायचं आणि त्याच्यावर काय करायचं, संसार चालवायचा. आता गढवाल प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये जर गेलं तर तिकडच्या हिमालयातले काही लोक आहेत का कामच करत नाहीत, नुसते बिड्याच पितेत. आणि तिकडं काम करणाऱ्या माता भगिनी महाराज, जसं आंबुली जोडे आंबुला खाय. आंबुली म्हणजे पत्नी जमा करती आणि पती नुसता मजा उडवतो. काही काही तसेच येतं, काम काढीचं नाही, आलेला पैसा घरातला उडवायचा आणि माता माऊलीला आणि घरातल्या लेकरा बाळाला त्रास द्यायचा. एक माता माऊली महाराज लय कंटाळली. अशा नवऱ्याला बऱ्याच माऊल्या कंटाळलेल्या आहेत, पण कराव काय, पर्यायच नाही. आता मी पर्याय सांगतो त्यांना. महाराज लय कंटाळली ती. या पाहुण्याला फोन, त्या पाहुण्याला फोन, नुसतं परेशान करून सोडलं. एक मुक्कामी गाडी येत होती आपल्या गावामध्ये, वाडीमध्ये गाडी यायची. मग महाराज तिने विचार केला की याचा कार्यक्रम केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. तिने जे महाराज तिच्या गळ्याला दाव बांधलं, दाव बांधल्याच्या नंतर गाडीत बसवलं. ते थोडं अर्ध नशेतच होतं, त्याच्यामुळं तू जिकडं नेशील तिकडं येतो म्हणला. बसलं ते
आणि महाराज गाडी पोहोचली. या बाजारात नाही नेलं तिने, लैलामच्या बाजारात नेलं, तिकडं सोलापूरला. इथं आपल्या परिचयाचे लोक असतात म्हणले, तिकडं नेलं. आणि तिकडं नेल्याच्या नंतर मग बाजार ती सुरू करू लागली. कोणत्या बाजारात नेला असेल बरं? बैल बाजार, शेळीचा बाजार आहे का नाही, म्हशीचा बाजार. सोलापूर साईडला म्हशीचे लय बाजार आहेत. पंढरपूरच्या म्हशी आणायच्या का? तिकडे गेलेलो आहे आपण सध्या. हो, अशा बाजारात फिरले महाराज. ती म्हणले शेळीच्या बाजारात याची किंमत होणार नाही, म्हशीच्या बाजारावाल्यांनी काही किंमत केली नाही. मग किराण्या इकडं तिकडं भाजीपाल्याचे इकडं तिकडे गेले. ते म्हणले आम्ही तुला जेवढं लागेल तेवढा भाजीपाला देतो, घेऊन जा. ते म्हणले नाही. किराण्यावाल्याकडे गेले. ते म्हणले तुला जेवढा माल डोक्यावर नेता येतो तेवढा नाही, याला ठेव. म्हणले जमणार नाही, याची किंमत वाढून येणार आहे. सगळे बाजार टाळले. बैल बाजारामध्ये नेलं आणि बैल बाजारामध्ये नेल्याच्या नंतर तिथं त्याची हरास सुरू झाली. लोक म्हणत होते कामाचा माणूस दिसतोय. माता मौली कंटाळलेली. आणि मग तिथं सगळे व्यापारी मिळाले आणि व्यापारी मिळाल्याच्या नंतर त्याचा भाव सुरू केला. एक म्हणायचा 15,000 एक, दुसरा व्यापारी 20,000 दोन, सुरुवात झाली त्यांची. एक म्हणायचा 25,000 एक, भाव वाढा लागले महाराज. 30,000, दुसरा 35, 41, 45. आता जास्त नको लांबलायचं. त्यांनी महाराज ठरवलं 51,000 एक, फायनल टप्पा पडला. आणि टप्पा पडल्याच्या नंतर त्याला विकलं. आणि त्याला विकल्याच्या नंतर महाराज त्याच्यापासून आलेले पैसे ते मग तिने थोडा बाजार जास्तच घेतला. जे पोरं सोरं होते का चिल्ले पिल्ले झालेले ते पण नेले होते तिने. ते नेले, हां, एका आडात टाकले आणि मग एकटीच निघाली घराकडं. आणि एकट्याच घराकडं निघाल्याच्या नंतर ती रात्रीच्या गाडीनेच उतरली तिकून, कोणी पाहू नये म्हणून. पण महाराज कितीही गुप्त काम तुम्ही करा, तुम्हाला कोणीतरी पाहिल्याशिवाय. इनी ज्या वेळेला सकाळच्या मुक्काम्या गाडीने ज्या वेळेला पतीला चालवलं होतं का त्यावेळेला एक माऊली पाणी भरत होती सेनूत. आणि तिने हळूच अंधारातून एक कार्यक्रम बघितला. गळ्याला दोरी बांधलेली, याला घेऊन चाललेलं. आणि मग ती महाराज तिकून उतरल्या इनी तिचं लक्षच होतं तिच्यावर. तिच्या डोक्यावर भांड, काखेत भांड, हातामध्ये कळशी. आणि तितक्या टायमात तिकून तिने येणं आणि इनं इकून विचारणं की हे सकाळी कुठं गेली होती. आणि मग तिने सांगितलं अरे तुला काय सांगू, तुला सांगू का? हा म्हणले सखे तुझ्याशिवाय तरी मला कोण सांगणार आहे. तिकून बाजावरून आलेली जी सखी आहे ती जिच्या डोक्यावर भांड आहे, काखेमध्ये भांड आहे, हातामध्ये कळशी आहे, तिला ती आपली आत्मकथा सांगत होती की माझ्या पतीचं मी काय केलंय. आंबुलावी कोणी पवित्र झाली, आंबुलावी कोणी पवित्र झाली. आंबुलावी कोणी पवित्र झाली, आंबुलावी पोटीची पाळे कौतुकी मारली, पोटीची पाळे कौतुकी मारली. पापा वेगळे मिळाले झाले होणारी, पापा वेगळी झाले मिळणारी. पोटीची बाळे कौतुकी मारे